उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आताची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे। प्रफुल्ल पटेल देखील देवगिरीवर दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बैठक होणार आहे। एकीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक 6 वाजता होणार आहे। त्याआधी थोड्याच वेळात देवगिरीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार सुद्धा देवगिरीवर दाखल झालेले आहेत आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा देवगिरीवर दाखल झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर बैठक होते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, एकतर संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होते, दुसरीकडे आता देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडते। सुनेत्र पवार देवगिरीवर दाखल झालेत आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा दाखल झालेत। हो, काही क्षणांपूर्वीच प्रफुल्ल पटेल आणि सुमित्रा पवार ह्या देवगिरीत दाखल झालेल्या आहेत। जी बैठक होणार आहे 6 वाजता सर्व आमदारांची, त्याआधी एक कोर कमिटीची बैठक होणार आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे नेते मंडळी बसतील। प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि ह्या कोर कमिटी बैठकीनंतर मग जी आमदारांबरोबर जी बैठक होणार ती बैठक होणार आहे। तर कोर कमिटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर हात घातला जाणार आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्ष कशा प्रकारे वाटचाल करणार आहे। अजितदादा नाहीयेत, ती उणी आता तो भरून निघणार नाही, परंतु आता त्या ताकदीने कशा प्रकारे काम करता येईल, पक्षाला कोणती प्रशासकीय महत्त्वाची कामं पुढे साधली पाहिजेत, अनेक गोष्टी आहेत। अशा सर्व गोष्टींवरती चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मग सर्व आमदारांबरोबर चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मुख्य नेते आहेत ते सल्ला गायडन्स करणार आहेत। त्यामुळे या दोन्ही जे बैठक आहेत त्याच्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित कपिल, या बैठकीसाठी आता देवगिरीवर कोण कोण उपस्थित राहणार आहे? सध्या तरी प्रफुल्ल पटेल आलेले आहेत, सुनेत्र पवार स्वतः आलेले आहेत, सुनील तटकरे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशी एक जी मुख्य नेते आहेत त्यांची कोर कमिटी बैठक पूर्ण आता थोडा वेळ सुरू होईल आणि ती झाल्यानंतर मग काही वेळातच सर्व आमदारांची बैठक असणार आहे। निश्चित धन्यवाद कपिल, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।